नमस्ते सर्वांना। आज मस्त असं चुलीवरील झणझणीत मटणाचा बेत आहे बरं। माझं स्वप्नच होतं एकदा तरी मी चुलीवरील मटण माझ्या खवय्या धन्याला नक्की खाऊ घालणार। तर मांडलीच बघा मी चूल आणि मी ओपीडीतून 2 वाजेला घरी आले। तोपर्यंत मावशींनी चूल पेटवण्याची सगळीच तयारी करून ठेवली होती। लाकूड गोळा केले होते, जे वाळलेले लाकूड आहेत, आणि शेणाच्या गोवऱ्या देखील आणल्या होत्या आणि त्यांनी चूल छान पेटवली होती। मी आवरून येईपर्यंत चूल मस्त पेटली। चुलीवर कुकिंग करायचं तर साडी घालणं तर बनतंच, त्यामुळे ओपीडी मधून आल्यानंतर छान साडी घातली, आवरलं आणि चूल पेटल्यानंतर मात्र मावशींनी मला राम राम ठोकला। मग काय, चूल मस्त पेटली, मी तवा छान तापवून घेतला आणि इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले होते। अगदी थोड्याशा तेलामध्ये कांदा डार्क ब्राऊन कलरचा होईपर्यंत छान परतवून घेतला। कांदा, खोबरं, हिरवी मिरची हे सगळं मी इथे भाजून घेतलं आणि मधून लाकूड चुलीमध्ये सरकवायचं असतं आणि फुंकर घालून चूल छान पेटती ठेवायची, एवढ्या इन्स्ट्रक्शन्स मला मावशी देऊन गेल्या होत्या आणि मी त्या फॉलो करत होते। मधूनच जर वाटलं की चूल जरा कमी पेटलेली आहे किंवा चूल विझते की काय अशी भीती वाटली की मध्येच मी माझ्या धन्याला आवाज देऊन, अहो चूल विझली की काय बघा तर। मग ते लगेच बाहेर येणार आणि ती चूल मला व्यवस्थित फुंकर घालून पेटवून देणार। असा आमचा जवळ 2 तास गोंधळ सुरू होता। पण काय, चुलीवरचं मटण तर खायचंच होतं, त्यामुळे ते देखील ह्यासाठी खूप मदत करत होते, खूप प्रयत्न करत होते आणि माझ्या छोट्या पिल्लूने सुद्धा हे सगळे व्हिडिओज व्यवस्थित शूट केलेत। त्यामुळे ह्या दोघांनाही आजच्या ह्या चुलीवरील मटणाच्या व्हिडिओचं श्रेय पूर्णपणे मी देऊ इच्छिते। तर बघा, इथे मग मी काय केलं, एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन मस्त ठेचलेला भरपूर असा लसूण यामध्ये ॲड केला। लसूण परतवून घेतला। इथे मी अर्धा किलो एवढं मटण स्वच्छ धुवून यामध्ये ॲड केलं। मीठ, हळद, बारीक कट केलेली कोथिंबीर हे सगळं टाकून मटण तेलामध्ये छान परतवून घेतलं। एकदम मस्त परतवू द्यायचं मटण। आणि मी इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करून आणलं होतं, तर थोडंसं गरम पाणी ह्यामध्ये मी ॲड केलं। सगळं काही मिक्स करून छान झाकण ठेवून मटण निवांत शिजू दिलं आणि पारंपरिक पद्धतीने मी झाकणावर पाणी टाकून ते पाणी गरम झालं की मग कढईमध्ये ओतायचं। मटण व्यवस्थित शिजेपर्यंत माझा हा उपद्व्याप सतत सुरू होता। मग मटण शिजायला टाकलं, झाकण ठेवून दिलं आणि मग मी मसाला वाटण्यासाठी घेणार होते। फक्त चुलीवरील मटण खायचं नाही, तर मसाला स्वतः वरवंटा पाट्यावर वाटून मला मटण बनवायचं होतं। म्हणजे असा माझा हट्टच होता, मी जेव्हाही चुलीवर मटण बनवणार, मी वरवंटा पाट्यावर मसाला वाटूनच बनवणार असं मी ठरवलेलं होतं। पण जेव्हा वाटायला घेतलं, सगळा गोंधळ होत होता, मला काही वाटता येतच नव्हतं। मग मी सगळा मसाला जरासा ठेचून घेत होते आणि मग तो वाटण्याचा प्रयत्न करत होते। जरासा ओबडधोबडच वाटण्यात आला, मला अगदी फाईन नाही करता आला, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की ओबडधोबड वाटल्यामुळेच मटणला खूपच भन्नाट टेस्ट आलेली होती। आणि मला कोथिंबीरसुद्धा वाटता आली नाही, त्यामुळे मी कोथिंबीरसुद्धा अगोदर ठेचून घेतली आणि नंतर पाट्यावर वाटून घेतली। हे बघा, हा माझा मस्त असा मसाला रेडी आहे। जरासा नाही, बऱ्यापैकी ओबडधोबडच आहे, पण असो, ग्रेव्ही मात्र भन्नाट झक्कास टेस्टी झालेली होती। आणि हे बघा, आता इथे मी कोथिंबीर ठेचून घेऊन ती देखील वाटण्याचा प्रयत्न केला। नाही जमलं तेवढं बारीक, पण तरीसुद्धा खूपच टेस्टी झालं होतं सगळं। आणि मटणला ना चुलीवर बनवल्यानंतर एक मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो आणि त्या स्मोकी फ्लेवरमुळे मटण एवढं टेस्टी लागतं ना। मला तर ही रेसिपी केल्यानंतर असं वाटलं की मटण हे नेहमी चुलीवरच करू की काय, आणि मी ठरवलं की मी फ्रिक्वेंटली आता चुलीवर कुकिंग करणार।
सवय नसल्यामुळे जरा गोंधळ होत होता आणि घरामध्ये अति स्वच्छतेची सवय असते आणि अंगणात कुकिंग करताना जरासं सगळं मेसी वाटत होतं. मला सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टींना मॅच करायला जरासा वेळ लागला, पण हळूहळू जसजशी सवय झाली मला खूपच मज्जा आली. मी हे कुकिंग खूपच एन्जॉय केलं. आणि इथे बघा मटण आता जवळजवळ पाऊण ते 1 तास एवढं शिजलं आहे. तरी देखील हे 80 ते 90% एवढंच शिजलं आहे. मग मी हे मटण एका ताटामध्ये ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर ह्याच कढईमध्ये जवळजवळ 1.5 चमचा एवढं मी तेल ॲड केलं आणि जो मसाला वाटून घेतला होता तो मी ह्या गरम झालेल्या तेलामध्ये ॲड केला आणि मसाला अगदी व्यवस्थित परतवून घेतला. लोखंडी कढईमध्ये हे सगळं बनवलं जातंय आणि वरवंटा पाट्यावर वाटलेला मसाला आहे आणि चुलीमुळे जो स्मोकी फ्लेवर लागलाय त्यामुळे मटण इतकं भन्नाट टेस्टी झालं होतं आणि अगदी काळी कुळकुळीत ग्रेव्ही झाली होती. एकदम मस्त सगळं सुरू होतं आणि मी कुकिंग करताना मात्र खूपच जास्त खुश होते. त्यानंतर बघा हा मसाला परतला गेला की यामध्ये अगदी थोडंसं लाल मिरची पावडर, 2 छोटे चमचे होममेड गरम मसाला, 2 छोटे चमचे धने पावडर ॲड केली आणि तेच 2 छोटे चमचे भरून मी कसुरी मेथी ॲड केली आणि सगळं काही छान परतवून घेतलं. मला वाटलं होतं की चुलीवर कुकिंग करताना मला हे सगळं जमणार की नाही किंवा मसाला जळणार तर नाही ना, कढई खूप तापणार तर नाही ना, पण असं काहीही झालं नाही. खूप छान सगळं जमलं आणि मध्ये मध्ये माझे धनी आणि माझी छोटी मुलगी मला मदत करण्यासाठी होते, त्यामुळे सगळं काही एकदम भन्नाट जमलं. नंतर बघा यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आणि ती देखील तिचा कच्चा वास निघून जाईपर्यंत छान परतवून घेतली. ह्या मसाल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत अगदी पेशन्सने परतवून घ्यायचं आहे. आता ह्या स्टेजला मसाल्याला जरासं तेल सुटलं की समजून घ्यायचं हा मस्त परतला गेला आहे. मग शिजवून घेतलेलं मटण ह्यामध्ये ॲड करायचं आणि छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता इथे मटण फक्त 80 ते 90% एवढं शिजलं आहे आणि 10-15% मटण अजून शिजणं बाकी आहे. त्यामुळे मी ग्रेव्हीमध्ये त्याला छान निवांत शिजू दिलं. ह्या 1 तासानंतरही पुन्हा जवळजवळ अर्धा ते पाऊण तास मटण ग्रेव्हीमध्ये छान शिजू दिलं. चुलीवर कुकिंग करणं मी एन्जॉय केलं, पण हे सगळं खूप टाईम टेकिंग असल्यामुळे नेहमी शक्य नाही हे मात्र पक्कं लक्षात आलं. आणि बघा आपल्या इथे मस्त ग्रेव्हीमध्ये मटण शिजून रेडी आहे. भरपूर अशी कोथिंबीर कट करून यामध्ये ॲड केली. सगळं काही छान मिक्स करून घेतलं, छान उकळू दिलं आणि इथे रेडी आहे आपलं चुलीवरील स्मोकी फ्लेवरवालं एकदम भन्नाट टेस्ट असलेलं हे काळं कुळकुळीत मसालेदार झणझणीत असं मटण. आणि मधून स्वतःचे फोटोज आणि व्हिडिओज काढणं देखील सुरू होतं आणि मस्त हे बाहेर अंगणातील कुकिंग मी एन्जॉय केलं. आणि आज खऱ्या अर्थाने माझ्या अंगणाला अगदी गावाकडच्या अंगणासारखा लूक आला होता. मस्तपैकी चूल पेटलेली, चुलीजवळ वरवंटा पाटा, खलबत्ता, सगळ्या काही वस्तू विखुरलेल्या, शेणाच्या गोवऱ्या, वाळलेली काड्या आणि लाकडे, खूपच भन्नाट वातावरण झालं होतं. आणि इथे रेडी आहे आता माझ्या धन्यांचं फेवरेट असं चुलीवरील मसालेदार झणझणीत असं काळं मटण. चला तर मग तुम्ही देखील हा माझा व्हिडिओ खूप जास्त प्रमाणात शेअर करा. माझ्या चॅनेलला अशा छान व्हिडिओजसाठी नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, छान खा, मस्त व्यायाम करा, आनंदी आणि समाधानी रहा. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू सो मच. बाय.